शिवसेनेच्या चिन्ह आणि पक्ष या सुनावणी संदर्भामध्ये कपिल सिब्बल यांच्याकडनं निवडणूक आयोगाच्या निर्णयावर हल्लाबोल करण्यात आलेला आहे। आज जोरदार युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडनं करण्यात आला। शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेना देण्यावरून सिब्बल यांच्याकडनं आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं। 2018 ची पक्ष घटना असंविधानिक आहे, मग पक्षाची नोंदणी रद्द का केली नाही असा सवाल सिब्बल यांनी केलेला आहे। निवडणूक आयोग चिन्ह दुसऱ्या गटाला कसं देऊ शकतं असा सवालही सिब्बल यांनी केला। 2018 चा घटना बदल असंविधानिक तर शिंदेची मुख्य नेता म्हणून नियुक्ती ही संविधानिक कशी असा सवालही सिब्बल यांनी युक्तिवादाच्या दरम्यान केलेला आहे। सुप्रीम कोर्टात आज 3 मुख्य मुद्द्यांवर ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला। सिब्बल यांनी शिंदेच्या मुख्य नेते या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उभं केलं। शिवसेना पक्षाच्या 1999च्या घटनेत मुख्य नेता असा उल्लेखच नाहीये। पक्षाच्या घटनेत मुख्य नेता नव्हे तर पक्ष प्रमुख पदाचा उल्लेख आहे। शिंदे स्वतःला मुख्य नेता कोणत्या आधारावर बोलतात असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला। शिंदेच्या निवडीवर कपिल सिब्बल यांनी 2018च्या घटना बदलावरूनही प्रश्नचिन्ह उभं केलं। 2018चा पक्षातला घटना बदल संवैधानिक नाही असं शिंदे गटाचं म्हणणं आहे। मग त्याच घटना बदलानुसार शिंदेची निवड संवैधानिक कशी असा मुद्दा कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात उपस्थित केला। पक्षात आले, लाभ घेतला आणि नंतर पक्षच लोकशाही विरोधी आहे असं म्हटलं गेलं। कपिल सिब्बल यांचा दुसरा मुख्य युक्तिवाद आयोगानं पक्ष आणि चिन्ह शिंदेंना देण्यावर होता। निवडणूक आयोग हा लवादासारखं काम करतो। पक्षातील फुटीचा मुद्दा सोडवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाहीये। पक्षाची घटना संवैधानिक आहे की असंवैधानिक हे निवडणूक आयोग ठरवू शकत नाही। जी फूट पडली ती विधिमंडळ पक्षात पडली, राजकीय पक्षात फूट पडली नाही। विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळा आहे। मात्र शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय हा फक्त विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर झाला। शिवसेनेत फूट पडली असा निवडणूक आयोगाचा निष्कर्ष आहे। परिच्छेद 15 नुसार निवडणूक आयोगाला पक्ष आणि चिन्हाचा निर्णय देण्याचा अधिकार नाहीये। शिंदे गटाच्या 54 पैकी 35 आमदारांनी निर्णय घेऊन व्हीप बदलला, पण 1/3 सदस्यांच्या गटस्थापनेसाठी मूळ पक्षाची मान्यता हवी, अन्यथा त्या गटाला कुठल्या तरी पक्षात विलीन व्हावं लागतं। पण विधिमंडळातील बहुमतावरच एकनाथ शिंदेंना शिवसेना पक्ष आणि चिन्ह दिलं गेलं। कपिल सिब्बल यांचा तिसरा मुख्य युक्तिवाद पक्षाच्या घटनेवर होता। पक्षातल्या नेमणुका कशा असाव्या हे पक्ष ठरवतो। नेमणुकांबद्दल प्रत्येक पक्षाची रचना वेगळी असते। वेगवेगळ्या पक्षांची वेगवेगळी रचना आहे। पक्षातल्या नेमणुकांबद्दल आयोग ठरवू शकत नाही असे मुद्दे कपिल सिब्बल यांनी मांडले। यानंतर आजची सुनावणी संपली। बुधवारी दुपारी 2 वाजता यावर पुन्हा सुनावणी होणार आहे। आज माननीय कपिल सिब्बल यांनी संपूर्ण बाजू आमची संविधानाच्या दृष्टीनं, ज्याला आपण निवडणूक आयोगाच्या निकालाची पिसं काढणं म्हणतात, तशी पिसं काढलेली आहेत। आम्ही सगळे समाधानी आहोत आणि आम्हाला आता न्याय मिळेल असा आत्मविश्वास आज वाटतोय। कोर्टावरती विश्वास आहे 100%। हे घटनापीठ एका ऐतिहासिक निर्णयाच्या दिशेनं जाते अशी आशेची किरणं आज तरी आम्हाला दिसतात। आम्हाला ज्या दिवशी बघा, आज पुन्हा त्यांनी वेळ मागितलेला आहे। आम्हाला ज्या दिवशी संधी मिळेल त्या दिवशी आम्ही आमची बाजू त्या ठिकाणी मांडू। लोकांच्या समोर लोकांनी कौल आम्हालाच दिलेला आहे।